सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी बोलून दाखवलाय। अंमलबजावणी होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही असं जरांगे म्हणाले। मी मेलो तरी आता मैदानातून हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। इथून पुढे मराठे काय आहेत हे दाखवून देणार असा एक प्रकारे इशारा जरांगेंनी दिलाय। शनिवार आणि रविवारी आंदोलक मुंबईत येतील, आंदोलन अजून छान होईल असं जरांगे म्हणाले। हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केली आहे। समाजाला डाग लागेल असं वागू नका, जरांगेंनी आंदोलकांना हे आवाहन केलं। कायद्याच्या चौकटीत राहून आमचं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे असंही जरांगे म्हणाले। न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं। न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे। न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील। गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील। न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही। मी तरी या आदत मैदानातून हटत नाही, काय व्हायचं ते होऊ। त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं। त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागणीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही। मराठी काय असते ते 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझं नाविलाज आहे, पण मी मरोस्तरीतून हटत नाही। सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो। हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या 120 व 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक। बलिदान दिलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी।